अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण करणे हे समाजात अंतर्गत फूट निर्माण करणारे ठरू शकते. त्यामुळे पक्षाचा त्याला प्राथमिक विरोध आहे. मात्र उपवर्गीकरण करायचेच असल्यास ते लोकसंख्येच्या अचूक प्रमाणावर आधारित असावे आणि राष्ट्रीय जातीय जनगणना पूर्ण झाल्यानंतरच त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी पुण्याचे उपमहापौर तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते परशुराम वाडेकर यांनी पत्रकार परिषदेत केली. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार ही भूमिका मांडण्यात आली. यावेळी पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, नगरसेवक निलेश आल्हाट, महिपाल वाघमारे, श्याम सदाफुले, बसवराज गायकवाड, गोविंद साठे आदी उपस्थित होते. वाडेकर म्हणाले की अनुसूचित जातीतील विविध घटक सामाजिक हक्कांसाठी अनेक वर्षांपासून एकत्रितपणे संघर्ष करत आहेत. अशा परिस्थितीत घाईघाईने घेतलेल्या निर्णयामुळे समाजातील ऐक्याला तडा जाण्याची शक्यता आहे. जनगणनेतून प्रत्येक जातीची अचूक लोकसंख्या समोर आल्यानंतरच कोणतेही धोरणात्मक निर्णय घेतल्यास सर्व घटकांना न्याय मिळू शकेल. राज्यातील उर्वरित 58 अनुसूचित समाज घटकांनाही शिक्षण व नोकरीच्या क्षेत्रात समान संधी मिळाव्यात अशी पक्षाची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहराध्यक्ष संजय सोनवणे यांनी काही व्यक्तींनी रामदास आठवले यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून समाज माध्यमांवर प्रसारित केल्याचा आरोप केला. त्यामुळे अनुसूचित समाज घटकांमध्ये अविश्वास आणि संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका त्यांनी केली. प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव यांनी सांगितले की अनुसूचित जातींमध्ये एकूण 59 जाती असून उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर दोन समाजांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण होत आहे. हा तणाव कमी करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने राज्यभर सलोखा परिषदांचे आयोजन करण्यात येणार आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरणाच्या संदर्भातल्या चर्चा सुरू आहे. विरोध पाठिंबे अशा पद्धतीचे परिसंवाद होतात, भाषणं होतात आणि महाराष्ट्रातलं एक दलित समाजामधल्या एकीच्या वातावरणाला तेढ निर्माण होताना दिसत आहे. या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने मध्यंतरी जो निकाल दिला वर्गीकरणासंदर्भात महाराष्ट्र शासनाने न्यायमूर्ती बदर साहेबाशी एक समिती नेमली. त्या समितीने उपवर्गीकरणाचा एक अहवाल राज्य शासनाकडे दिला आहे असं आमच्या कानावर येतं आणि या अहवालावरूनच महाराष्ट्रामध्ये मोठा गदारोळ सुरू झालेला आहे. अजून अहवाल नागरिकांना खुला करण्यात आलेला नाही आणि यामुळं या अहवालाला धरून अनेक चर्चा या ठिकाणी घडत आहे. यामध्ये रिपब्लिकन पक्षाचे नेते नामदार रामदासजी आठवले साहेबांनी स्पष्टपणे भूमिका घेतलेली आहे की सध्या देशामध्ये जनगणना सुरू आहे आणि जनगणनेमध्ये यामध्ये 59 जातीला 13% आरक्षण आहे. याच्यामध्ये जनगणनेमध्ये ज्या जमातीची जास्त लोकसंख्या असेल या कोणाची किती असेल त्या लोकसंख्येप्रमाणे या ठिकाणी आरक्षण दिलं पाहिजे. कुठल्याही जातीवर आणि कोणावर अन्याय होता कामा नये ही भूमिका रिपब्लिकन पक्षाची आणि आंबेडकरी चळवळीची आहे. 1-2-4 दिवसापूर्वी आठवले साहेबाच्या भाषणाचा विपर्यास करून अर्धवट क्लिप काही महाभागाने या ठिकाणी लावली आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये आठवले साहेबाबद्दल गैरसमज पसरले. त्यासाठीच याची प्रेस होती आणि म्हणून रिपब्लिकन पक्षाची भूमिका, आठवले साहेबांची भूमिका स्पष्टपणे आम्ही लोकांपर्यंत मांडलेले आहे. त्यांचं ते भाषण लोकांपर्यंत सुद्धा पाठवलेलं आहे. अर्धवट क्लिप दाखवून या ठिकाणी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होत असेल तो करणाऱ्यांनी ते करू नये आणि म्हणून रिपब्लिकन मातंग समाज असेल, चर्मकार समाज असेल, या 59 जमाती या सर्वाला सोबत घेऊन रिपब्लिकन पक्ष आजपर्यंत काम करत आलेला आहे.